काय असेल आजचे भविष्य, कसा असेल आजचा दिवस, समस्यांचे समाधान साधूया संवाद भविष्यावर। नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना, नवीन दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। VCN न्यूज प्रस्तुत संवाद भविष्यावर या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। पुढील अर्ध्या तासामध्ये आपण जाणून घेणार आहोत आज तुमचा दिवस कसा असणार आहे, तसेच भविष्यातील सर्व समस्या तसेच तक्रारीवर निवारण करण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लोटे सर। नमस्कार सर। नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं संवाद भविष्यावर या कार्यक्रमात। सगळ्यात पहिले आपण घेणार आहोत आढावा 12 राशींचा। सगळ्यात पहिली रास येते आहे मेष राशी। मेष राशी करिता आजचा दिवस कसा असणार आहे? आज मेष राशीचा स्थलांतराचा दिवस दिसून राहिला आहे। मूळतः नोकरी पेशा वर्गातील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा तुम्हाला एक चांगला पण अनुभूती देणारा दिवस निघेल। मात्र काही गोष्टींना आमिषावर बळी पडणं हेही पण बरोबर नाही आहे। त्याच्यामुळे मेष राशीच्या लोकांनी आज थोडासा विचार करून प्रत्येक निर्णय घेण्याची आवश्यकता राहणार आहे। बिलकुल, आज मेष राशीवाल्यांनी कुठला जर तुम्ही निर्णय घेत असाल तो अगदी विचारपूर्वक करण्याची आज त्यांना गरज आहे। बिलकुल। काय आहे मेष राशीचा शुभांक आणि शुभरंग? आज मेष राशीसाठी शुभ रंग राहील हिरवा आणि मेष राशीचा शुभांक राहील 8। तर मेष राशीचा आजचा दिवस बघितल्यानंतर आपण जातोय वृषभ राशीकरिता आजचा दिवस कसा असणार आहे? मुळात वृषभ राशीची रोमॅन्टिक राशी म्हटलं जातं। आज वृषभ राशीच्या लोकांना परिवारामध्ये आपल्या सहकाऱ्यांकडून प्रेमाचं वातावरण हे निर्माण होणार आहे। तुमच्यासाठी फार अनुकूल परिस्थिती आज तयार झालेली आहे आणि वृषभ राशीवाल्यांचा आजचा हा कलेचा दिवस आहे। म्हणजे प्रत्येक तुम्हाला ज्या कलेमध्ये आवड असेल किंवा तुम्ही एखाद्या कलेमध्ये निपुण असाल तर त्याच्यासाठी आजचा कोणताही निर्णय घेण्याचा आजचा दिवस आहे। विशेषतः स्त्रीवर्गांसाठी आजचा दिवस हर्षोल्लासात जाणार आहे। बरोबर, तर हा होता वृषभ राशीचा आजचा दिवस। काय आहे आजचा वृषभ राशी करताचा शुभांक आणि शुभरंग? आज वृषभ राशीसाठी शुभांक राहील 5 आणि शुभरंग राहील त्यांचा जांभळा। उर्वरित राशींचा आपण आढावा घेणारच आहोत। तर तत्पूर्वी आपल्याला भातकुलीवरून सोनाली पाटील यांनी आपल्याला मेल केलेला आहे। तर त्यांचं म्हणणं आहे सर, त्यांचा प्रेमविवाह आहे पण पत्रिकेमध्ये मुलाला मंगळ नाही आहे। त्यांनी पत्रिका पण जुळून बघितलेली आहेत, प्रेमविवाह असल्यानंतरही मुलाला मंगळ नाही आहे, पण इथे मुलीला म्हणजे सोनाली पाटील यांना मंगळ आहे। तर त्यांनी काय करावं हे ते विचारतायत। तुमचा मंगळ हा सौम्य मंगळ आहे आणि तुम्ही ज्यांची कुंडली पाठवलेली आहे तुमच्यासोबत जुळून, त्या मुलांची कुंडलीमध्ये मंगळ जरी नसला तरी पण त्यांच्या कुंडलीमधला शनी हा अतिशय पॉवरफुल आहे। राहू पण अतिशय चांगला आहे त्यांचा। मुळातच यांची कुंडली अशी आहे की त्यांना मंगळ नसलेली मुलगी पण चालतं आणि मंगळ असलेली मुलगी पण चालतं। तुमच्या दोघांची पण कुंडली फार चांगली जुळून राहिली आहे। 22 गुण जुळतात आहे तुमच्या कुंडलीमध्ये आणि वैवाहिक सुख तुम्हाला दोघांना पण चांगलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही करू शकता विवाह। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायला पाहिजे असते की आपण ज्यावेळेस कुंडली जुळवतो तर बरेच वेळा लोक गुण जुळवतात फक्त। म्हणजे बरेच वेळा असं होतं की आम्ही कुंडली जुळवली बा, मग त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम चालले आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये, म्हणजे अपत्य सुखून नाही आहे त्यांना किंवा अतिशय त्यांच्या घरामध्ये वादाचे प्रसंग निर्माण होऊन राहिले आहेत किंवा डिवोर्सपर्यंत बरेचसे केसेस जातात। तर लोक हे म्हणतात की आम्ही तर कुंडली जुळवली होती, मग त्रास आम्हाला का झाला? बरोबर, बरेच वेळा लोक कुंडली नाही जुळत, फक्त गुण जुळवतात। गुण जुळतात। हा, जसं सोनाली मॅडमने आपल्याला जो प्रश्न विचारला होता याच्यावर फार फार चांगला प्रश्न त्यांनी ठेवला होता आपल्यासमोर की त्यांनी गुण जुळवले। बरोबर, त्यांनी आपल्याला पाठवलं की 22 गुण जुळवत आहे म्हणून। मुळात केव्हाही कुंडली जुळवणे हे अतिशय आवश्यक असतं वैवाहिक सुखाबद्दल। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो असतो, कारण वैवाहिक आपण जीवन जगायचं असतं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा वैवाहिक सुख, त्यानंतर दोघांना अपत्य सुख व्यवस्थित आहे की नाही आहे, बरोबर, त्यानंतर या दोघांचे स्वभाव व्यवस्थित जुळतात की नाही, हे सगळं पाहिल्यानंतर मग नंतरचा प्रश्न असतो तुमच्यामध्ये गुण किती जुळतात। त्यामुळे बरेच वेळा 18 नाही 32 गुण जुळवलेले लोकांचे सुद्धा डिवोर्सचे केसेस चालू आहे सध्या। हा रिसर्च आहे। त्याच्यामुळे वैवाहिक सुखामध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते कुंडली मिलन, बरोबर, नुसतं गुण मिलन नाही। तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो। बिलकुल, तर एकंदरीत आपण सोनाली पाटील तुमच्या प्रश्नाचं निराकरण सरांनी केलेलं आहे असं आपण समजतो। एकंदरीत त्यांच्या प्रश्नांचं आपण डिटेलमध्ये आपण उत्तर दिलेलं आहे। बिलकुल। सोनाली पाटील आपल्यासोबत होत्या भातकुली अमरावतीवरून।
आता पुन्हा आपण वळणार आहोत, राशींचा आपण आढावा घेणार आहोत. तर पुढची राशी ते आहे मिथुन रास. मिथुन राशीवाला करता आजचा दिवस कसा असणार आहे? मिथुन राशीवाल्यांचा आजचा दिवस हा थोडासा सावधानतेचा दिवस आहे. त्यांनी थोडीशी सावधानी बाळगणं अतिशय आवश्यक राहणार आहे. आज तुमचे काही कोर्टाचे प्रॉब्लेम जे असतील, कोर्ट मॅटर जे असतील, त्याच्यावर तुमच्या अपोजिटरची ताकद आज जरा जास्तच राहील. त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्हाला स्वतःला सांभाळणं आवश्यक राहील. सोबतच विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे त्यांना वाहन चालवण्याचा आजचा योग थोडासा कठीण जाणार आहे. ॲक्सिडेंटचे योग जास्त असल्यामुळे थोडं वाहन नियंत्रणात ठेवण्यातच भलाई राहील. बिलकुल. आज मिथुन राशीवाल्यांनी आज त्यांची कोर्ट कचेरीमध्ये आज त्यांना थोड्या अडचणी येऊ शकतात आणि मिथुन राशीच्या विद्यार्थ्यांनी आज विशेष करून वाहनही आहे ही हळूच चालवायला पाहिजेत. तर काय आहे आजचा मिथुन राशी करताचा शुभांक आणि शुभरंग जाणून घेऊ. मिथुन राशीचा आजचा शुभांक आहे 1 आणि शुभरंग राहील त्यांच्यासाठी लाल. यानंतर पुढची राशी ते आहे कर्क रास. कर्क राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे जाणून घेऊयात. कर्क राशीवाल्यांचा आजचा दिवस हा धार्मिक कार्यामध्ये जाण्यात योग दिसतोय. म्हणजेच आज तुम्ही काही धार्मिक कार्यामध्ये स्वतःला झोकून घेण्याचा आज तुमची तयारी राहील आणि त्याचा भरपूर फायदा तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या परिवारासाठी मिळणार आहे. त्याच्यामुळे धार्मिक कार्य हे अतिशय चांगले कार्य असतात. मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातलं अंतर ठेवूनच आपलं धार्मिक कार्य चालवणं केव्हाही चांगलं. बरोबर. आज तर एकंदरीत कर्क राशी करताचा आजचा दिवस हा संपूर्ण दिवस हा एक धार्मिक असणार आहे. तर काय आहे आजचा कर्क राशी करताचा शुभांक आणि त्यांचा शुभरंग? आजचा कर्क राशीचा शुभरंग राहील हिरवा आणि त्यांच्यासाठी शुभ अंक आहे 3. तर कर्क राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस बघितल्यानंतर आपण जातोय सिंह राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे? सिंह राशीसाठी आजचा दिवस अतिशय चांगला आलेला आहे. काही नैसर्गिक ठिकाणावर तुम्हाला आज जाण्याचे योग आहे. सोबतच नोकरी संदर्भात आपलं कुठे अर्ज दिला असेल तर त्याच्यातून तुम्हाला चांगले उत्तर मिळण्याचे योग आजचा दिवस घेऊन आलेला आहे. बिलकुल. तर आज सिंह राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस एकंदरीत खूप चांगला वाटतोय. कारण आज तुम्ही जर कुठे नोकरीसाठी जर तुम्ही अप्लाय वगैरे करत असाल तर तिकडनं तुम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय येण्याची दाट शक्यता आहे. काय आहे आजचा सिंह राशीवाल्यांकरतांचा शुभांक आणि त्यांचा शुभरंग? आज सिंह राशीचा शुभांक राहील 6 आणि शुभरंग राहील त्यांच्यासाठी निळा. आणखी काही राशींचा आपण आढावा घेणारच आहोत. त्यांचा दिवस कसा जाणार आहे हे पाहणारच आहोत. पण आपल्याला इथे शेगावरनं एक मेल आलेला आहे. तर सुखदा कुलकर्णी यांनी स्नेहल कुलकर्णी यांची पत्रिका पाठवली आहे सर आपल्याला. त्यांची ही जन्मकुंडली आहे की नुकतंच मुलीचं इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर नोकरी संदर्भातील कुठले योग आहेत का, तसेच लग्नाचे योग नेमकं कधीपासून सुरू होणार आहेत हे प्रश्न विचारतायत सुखदा कुलकर्णी शेगाववरनं. कुंडलीनुसार यांचं शिक्षणाचे योग अतिशय उत्तम आहेत आणि त्यानुसार त्यांनी शिक्षण पण घेतलं आहे. थोडंसं आता सध्या तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की यांना नोकरीचे योग आहेत का, तर सध्या यांचे नोकरीचे योग 2017च्या दिवाळीनंतर अतिशय उत्तम दाखवलेले आहेत. म्हणजे भविष्यामध्ये त्यांची नोकरी अतिशय चांगली लागणार आहे. आणि दुसरा प्रश्न त्यांचा आहे वैवाहिक सुखाचा. तर वैवाहिक सुखामध्ये थोडासा तुमच्या मुलीच्या कुंडलीमध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की यांना नजर लवकर लागतं आणि वैवाहिक सुखाचा योग यांचा अजून 1 वर्ष तरी सध्या नाही. म्हणजे 2018 संपेपर्यंत यांचे वैवाहिक सुखाचे योग नाहीत. त्याच्यामुळे 2019 मध्ये तुम्ही मुलं बघा, मुलगा अतिशय चांगला मिळणार आहे आणि त्यांच्या फील्डशी रिलेटेडच मिळू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला काळजीचं कारण नाही. आणि बाकी कुंडली फार उत्तम आहे. यांच्या कुंडलीनुसार तुम्ही यांना पुखराज हा रत्न धारण करू शकता. बिलकुल. तर एकंदरीत सुखदाताई कुलकर्णी यांच्या समस्यांचं आपण निराकरण केलेलं आहे. तर सुखदा कुलकर्णी यांनी स्नेहल कुलकर्णी यांची पत्रिका पाठवली होती. शेगाववरनं ते आपल्यासोबत जुळल्या होत्या. तर तसंच तुम्हाला पण भविष्याबद्दल काही तक्रारी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही सुद्धा या TV स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. यानंतर पुढची राशी ते आहे कन्या रास. कन्या राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे पाहूयात. कन्या राशीवाल्यांचा आजचा दिवस हा अतिशय चांगला दिवस निघालेला आहे. कन्या राशीचे आजचा हा योग
हा अमृत योग म्हणून आपण बघूया. याचं कारणही असं आहे की यांचे प्रत्येक कामामध्ये जे डिले होऊन राहिलं होतं, बरेच दिवसापासून कन्या राशीच्या लोकांना थोडं डिले होऊन राहिलं होतं कार्यामध्ये, आजपासूनचा तुमचा योग हा अतिशय चांगला चालत आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही निर्णय घेऊ शकता. निर्णय क्षमता तुमची आज खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळे आजचे निर्णय हे तुम्हाला भविष्याच्या दृष्टीने फार उपयोगी पडणार आहे. परिवारातल्या काही लोकांच्या आजारांवर तुम्हाला लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक राहणार आहे. तुमची चिंता फक्त तुमच्या परिवारातले काही लोकांच्या आजारामुळे वाटते. मात्र आजचा दिवस सर्व गोष्टींमध्ये आज चांगला जाणार आहे. बरोबर. तर आज कन्या राशीवाल्यांकरता आजचा दिवस खूप उत्कृष्ट असा दिवस निघालेला आहे. त्यांच्याकरता आज अमृत योग आहेत. पण घरातील जी मंडळी असेल त्यांच्या तब्येतीकडे पण तुम्हाला आज विशेष लक्ष देण्याची गरज आहे. काय आहे आजचा कन्या राशी करताचा शुभ अंक आणि शुभ रंग जाणून घेऊयात. कन्या राशीचा आजचा शुभ अंक आहे 7 आणि शुभ रंग राहील तुमच्यासाठी जांभळा. तर आता आपण जाणून घेतल्यात 6 राशींचं भविष्य. तर उरलेल्या 6 राशींकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण बघणार आहोत. पण इथे घेतोय छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा संवाद भविष्यावर. घरची शान घरचा मान घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी, म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं संवाद भविष्यावर या कार्यक्रमामध्ये. आपल्यासोबत आहेत ज्योतिष्य अभ्यासक ज्योतिष दैवज्ञ श्री कुशल लोटे सर. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे पुन्हा तुमचं संवाद भविष्यावर ह्या कार्यक्रमामध्ये. विश्रांतीपूर्वी जाता जाता आपण 6 राशींचा आढावा घेतला होता. पुढील 6 राशींचा आपण आढावा घेणार आहोत. अर्थात 6 राशींकरतांचा त्यांचा दिवस कसा जाणार आहे. पुढची रास ती आहे तुळ रास. तुळ राशीवाल्यांकरतांचा आजचा दिवस कसा असणार आहे. तुळा राशीचा आजचा दिवस हा नोकरी संदर्भातील लोकांसाठी अतिशय चांगला दिवस जाणार आहे. मात्र पारिवारिक सुखामध्ये स्त्रीवर्गांनी आज स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर. तर आज तुळ राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस असा होता. पण विशेष करून आज तुळ राशीवाल्यांनी तब्येतीकडे दुर्लक्ष करणं हे त्यांच्याकरता घातकच ठरू शकतो. काय आहे आजचा तुळ राशीकरताचा शुभ अंक आणि शुभ रंग जाणून घेणार आहोत. तुळ राशीचा आजचा शुभ अंक राहील 9 आणि शुभ रंग राहील त्यांच्यासाठी केशरी. तुळ राशीनंतर पुढची रास आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीकरताचा आजचा दिवस कसा राहणार आहे आपण जाणून घेऊयात. वृश्चिक राशीच्या लोकांना आज तुमच्या वैचारिक पातळीमुळे तुमच्या परिवारातील लोक पण तुमच्यापासून दुरावलेले राहतील. आज थोडासा विचार करण्याचा दृष्टिकोन हा पॉझिटिव्ह असणं अति आवश्यक आहे. कामगार वर्ग मंडळींसाठी आजचा दिवस थोडासा खर्चिक जाणार आहे. काही मंगल प्रसंगाचा योग सुद्धा चालत येणार आहे. मात्र स्वतःच्या खर्चांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे. आज एकंदरीत वृश्चिक राशीवाल्यांसाठीचा आजचा दिवस हा खर्चिक कसा असणार आहे जाणून घेऊयात. काय आहे आजचा वृश्चिक राशीवाल्यांकरताचा शुभ अंक तसाच शुभ रंग. वृश्चिक राशीचा आजचा शुभ अंक राहील 2 आणि शुभ रंग राहील त्यांच्यासाठी पांढरा. तर एकंदरीत आपण उर्वरित राशींचा तर आढावा घेणारच आहोत. पण तत्पूर्वी बऱ्याच अंशी आपल्याला प्रेक्षकांकडनं तसेच आपल्याला लोकांमध्ये एक संभ्रम दिसतो की चंद्र दूषित असणे. मुळात चंद्र दूषित असणे हा काय प्रकार आहे. कुंडलीनुसार चंद्र दूषित असणे म्हणजेच कुंडलीनुसार चंद्र हा आपल्यासाठी निगेटिव्ह एनर्जी तयार करणारा ग्रह झालेला असतो. बरं. नीचेचा चंद्र म्हटलं जातं. बरेच वेळा काही ज्योतिष तज्ञ ज्या कुंडलीमध्ये चंद्र हा नीचेचा असतो त्या लोकांना पांढऱ्या वस्तू वापरायला किंवा मोती धारण करायला सांगतात. हे मूळतः त्यांच्यासाठी अतिशय नुकसानदायक आहे. जी व्यक्ती तुमच्यासाठी नुकसान करणारी असते त्या व्यक्तीला आपण कधीही जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत नाही. त्याचनुसार
जो ग्रह आपल्याला नुकसानदायक असतो त्या ग्रहाशी संबंधी वस्तू आपण जेवढे दान कराल तेवढा त्याचा फायदा आपल्याला मिळतो. म्हणजेच चंद्र हा एखाद्या व्यक्तीचा कुंडलीनुसार नीचेचा असेल किंवा त्यांचा वाईट असेल तर त्या लोकांनी पांढरा कलर जेवढा टाळला तेवढा चांगला राहील त्यांच्यासाठी. पाण्यापासून दूर राहायचं, कारण चंद्राचं प्रभुत्व हे पूर्णतः पाण्यावर आहे. बरोबर. त्याच्यामुळे पाण्याशी संबंधी कोणत्याही गोष्टी जसं नदीकाठी किंवा तलावावर फिरायला जाणं, पोहायला जाणं या टाळल्या केव्हाही चांगल्या. त्याचप्रमाणे चंद्राशी संबंधी पांढरा कलर असतो. ज्यांचा चंद्र नीचेचा असतो अशा लोकांनी मंदिरामध्ये दूध किंवा खीर दान करणे किंवा पांढऱ्या वस्तू दान करणे किंवा चांदीच्या वस्तू दान करणे किंवा जेवढा कमी गोष्टी या वापरता येईल तेवढं चांगलं हे चंद्राचं नीच असलेल्या दृष्टीच्या लोकांनी करणं अतिआवश्यक राहते. बरोबर. तर एकंदरीत चंद्र हा दूषित असतो हा काय प्रकार आहे मुळात या सर्वच या पूर्ण विषयावर आज तुम्ही शंकांचं निरसन केलेलं आहे आपल्या प्रेक्षकांचं. पुन्हा आपण जाणार आहोत उर्वरित राशींकरतांचा आजचा दिवस कसा असणार आहे. आता पुढची राशी ती आहे धनुराशीवाल्यांकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. धनुराशीच्या लोकांचा आजचा हा दिवस तुम्हाला हा आव्हानात्मक दिवस येणार आहे. काही नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये निघणार आहे, मात्र त्या करताना तुम्हाला काही गोष्टींचा अडचणी निर्माण होणारच आहे. पण शुभ कार्य असो किंवा मोठी गोष्ट असो ही करताना अडचणी ह्या येतातच. त्याच्यामुळे खंबीर राहून त्या गोष्टीला समोर जाणं हे धनुराशीच्या लोकांना आजच्या दिवशी फार उपयुक्त जाईल. बिलकुल. आज धनुराशीवाल्यांसाठीचा दिवस आज आव्हानात्मक असला तरी कुठल्या प्रकारे डगमगून न जाता त्यांनी आज सगळ्याच गोष्टींचा सामना हा खंबीरपणे करायला पाहिजे. तर काय आहे आजचा धनुराशीवाल्यांचा शुभ अंक तसेच शुभ रंग. आज धनुराशीचा शुभ अंक राहील 3 आणि त्यांच्यासाठी शुभ रंग राहील हिरवा. तर धनुराशीनंतर पुढची रास येते आहे मकर रास. मकर राशीवाल्यांकरताचा आजचा दिवस कसा असणार आहे जाणून घेणार आहोत. मकर राशीच्या लोकांनी आजचा दिवस हा आनंद विभोर जाणार. काही जुने मित्रमंडळी आज तुम्हाला मिळणार आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे हे आपल्या हातात राहणार आहे. त्याच्यामुळे खर्चावर नियंत्रण करून भविष्याच्या दृष्टीने त्याचा उपभोग आपल्याला घेता येणार आहे. म्हणजेच मकर राशीचे आजचा दिवस हा तुमच्यासाठी काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येणार. बिलकुल. आज मकर राशीवाल्यांसाठीचा आजचा दिवस अतिशय आनंददायी असणार आहेत, कारण आज तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी आज भेटणार आहेत. तर काय असणार आहे आजचा शुभांक तसेच शुभ रंग आज मकर राशीवाल्यांसाठी. आज मकर राशीचा शुभ रंग राहणार आहे जांभळा आणि शुभ अंक त्यांच्यासाठी राहणार आहे 8. पुढील रास येते आहे कुंभ रास. कुंभ राशीवाल्यांकरतांचा आजचा दिवस कसा असणार आहे पाहूयात. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस जाणार आहे. काही नवीन फिरायला जाण्याचा बेत आज तुम्ही आखाल. पारिवारिक आनंदामुळे आजचा दिवस हा तुम्हाला अस्मरणीय राहणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा हा दिवस त्यांना आयुष्यात येणारा अतिशय चांगल्या दिवसांपैकी एक आहे. बिलकुल. आज कुंभ राशीवाल्यांकरतांचा आजचा दिवस त्यांच्या येणाऱ्या आयुष्यातील काही दिवसांपैकी याचा एक स्पेशल दिवस राहणार आहे. तुम्ही आज पिकनिक प्लॅन वगैरे आखत असाल तर जरूर तुम्ही आज तुमच्या फॅमिलीसोबत पिकनिकला जा आणि आज दिवसभर तुम्हाला आनंदच मिळणार आहे. तर काय असणार आहे कुंभ राशीवाल्यांकरतांचा आजचा शुभांक तसेच शुभ रंग जाणून घेऊया. कुंभ राशीचा आजचा शुभ अंक राहील 4 आणि शुभ रंग राहील त्यांच्यासाठी पिवळा. कुंभ राशीचा आढावा घेतल्यानंतर आता शेवटची रास म्हणजेच अर्थात मीन रास. मीन राशीवाल्यांकरतांचा आजचा दिवस कसा असणार आहे आपण जाणून घेणार आहोत. मीन राशीचा आजचा दिवस हा थोडासा शत्रूंपासून वाचण्याचा दिवस आहे. चौफेर नजर ठेवणं आज मीन राशीच्या लोकांना अतिशय आवश्यक आहे. नोकरी पेशातील लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा घातक राहू शकतो, त्यामुळे त्या लोकांना थोडंसं सांभाळणं अतिशय आवश्यक आहे. आणि खर्चावरचं नियंत्रण मीन राशीच्या लोकांनी आज करणं अतिशय बंधनकारक राहणार. बरोबर. तर आज मीन राशीवाल्यांनी आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तसेच आपला कोण शत्रू कोण आपला शुभचिंतक हे सुद्धा ओळखणं त्यांनी गरजेचं आहे. काय आहे आजचा मीन राशीचा शुभांक तसेच शुभ रंग जाणून घेणार आहोत. आज मीन राशीसाठी शुभ अंक राहील 3 आणि शुभ रंग राहील त्यांच्यासाठी हिरवा. तर दर दिवसाप्रमाणे आजही आपण 12 राशींचा आढावा घेतला, तसेच तुमच्या काही समस्यांचं सुद्धा निराकरण केलेलं आहे. तुम्हाला पण भविष्याबद्दल काही समस्या तसेच तक्रारी असतील तर तुम्ही आम्हाला
ईमेल करू शकता. आमचा ईमेल आय डी आहे astrosanvad@gmail.com. तसेच तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9326176658. या क्रमांकावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता. तर भेट होणार आहे आपली पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा संवाद भविष्यावर. नमस्कार. नमस्कार.